तर नमस्कार मित्रांनो, बघू शकताय फायनली जो आपला लागवडीचा जो बोकड होता बघा, ज्या वेळेस चॅनल नव्हतं म्हणजे 6 महिन्याच्या नंतर चॅनल काढलेलं होतं त्यावेळेस बोकड जो आणलेला होता तो बोकड आहे. आणि आता दुसऱ्यांदा आपल्या फार्मवरती येतोय. होंडा बोकड आहे. सर्वांना माहिती आहे की रेबल स्टारला ओनली होंडा शेळी म्हणजे जास्त आवड आहे. तर बघा शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहेत. अशा उन्हाळ्यामध्ये एवढ्या तंदुरुस्त शेळ्या मी खरंच कोणत्या खांडामध्ये बघितलेल्या नाही, तुम्हाला खरं सांगतो. कारण आपण जेवढं खुराकावर वगैरे लक्ष देऊन जेवढं शेळ्या सांभाळतो तेवढ्या फक्त फिरस्तीमध्ये सांभाळलेल्या आहेत. कारण एवढं जबरदस्त आहे सध्या नियोजन. पिल्लो वगैरे बघू शकता तुम्ही, एकदम टॉप क्वालिटीचे आहेत. आणि महत्त्वाचं तुम्हाला आता बोकडसुद्धा दाखवतो. त्या बोकडाचं तुम्ही बघू शकता, म्हणजे त्याची कामती तेच बघा त्या बोकडाची. असं छाताड बिताड जर बघितलं तर डेंजर आहे, तर बघू शकता तुम्ही एकदम. आणि महत्त्वाचं तुम्हाला दाखवतो, पिल्लो वगैरे बघा एकदम जबरदस्त आहेत. बघू शकता बोकड किती वर्षाचा आहे ना, 2.5-3 2 वर्षाच्या जवळ आला तर. हां, म्हणजे 2 ते 2.5 वर्ष. हां, बघू शकता मस्त खांड आहे. आणि गेल्या वेळेस असला बोकड आहे बघा, एकदम टॉप क्वालिटी. हां, आणि महत्त्वाचं बघा, जो बोकड आपण लागवडीसाठी वापरतो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची पिल्ले आपण डोळ्यापुढे बघितलेले पाहिजे. तुम्हाला पिल्ले दाखवतो मी. हे बघू शकता पिल्ले. हा हा, कसले जबरदस्त पिल्ले आहेत बघा हे. आणि कुठे गेली तिथून, हे बघू शकता पिल्ले. हे बघू शकता का जबरदस्त पिल्ले आहेत. हे बघा पिल्ले, अशा पद्धतीची पिल्ले पाहिजे. बघू शकता ह्या बोकडाचा रिझल्ट डोळ्यापुढे बघितल्याच्या नंतर आपण व्यवस्थित हे करू शकतोय. आणि बोकड बघू शकताय, बोकडाचा लय रुबाबदार आहे बोकड. कारण मी आणलेला होता बोकड गेल्या वेळेस, आणि गेल्या वेळेस जो बोकड आणलेला होता त्याच्यापेक्षा 2 पटीने टॉप क्वालिटीचा बोकड आहे. ह्यावेळेस बिटलचीच लागवड करायची होती. आणि महत्त्वाचं म्हणजे रणदेभायाकडे, म्हणजे रणदेभायाला सांगितलेलं आहे दिवाळीला बोकड येणार आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे. आणि फक्त आहे हा बोकड आहे म्हणून कॅन्सल केलेलं आहे बिटलचा बोकड आणणं. त्याच्यामुळे काही स्थान घेण्याची गरज नाही. बिटलच्या तुळीत बोकड आहे, एकदम टॉप क्वालिटी. आता बघू शकता तिकडं या बनमेरची बघू शकता पिल्लं वगैरे एकदम जबरदस्त पिल्ले आहेत बघा. हा सुद्धा बोकड दाखवतो तुम्हाला. आता बघा, हो. आणि महत्वाचं आता बघा, हे सुद्धा पिल्लू बघू शकता तुम्ही. हे सुद्धा बोकड बघा किती जबरदस्त आहे बघा ती बोकड. म्हणजे आता खरं म्हणजेच काय सांगतो मी, आता हे आता असं जे पिल्लू जे आहे, तर असं पिल्लू असं शेळ्या ठेवण्यासाठी मी कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन, ल्युरोटॉनिक, मिनरल मिक्सर, चारा वैरण हे सगळ्यांचं म्हणजे व्यवस्थित नियोजन करतो. मेडिसिनवरती भर देतो, तेव्हा कुठेतरी असं संगोपन होते माझ्यापाशी. तर पूर्ण फिरस्तीमध्ये अशा पद्धतीचे संगोपन आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या बोकडाला 45 ते 50 हजारची मागणी सुद्धा आलेली होती. पण आता कसं आहे, तो 2 बोकड होते. एक बोकड तो मागचा जो होता तो विक्री केलेला आहे. सध्या लागवडीला दुसरा बोकड तयार करणार आहेत त्यांनी, त्याच्यामुळे काही विक्री करायचं नाही त्यांना. पण मागणी तरी भरपूर त्या सध्याला ते चालू आहे. एकदम मस्त नियोजन चालू आहे. आता बघा बोकड दाखवतो तुम्हाला, एकदम बघू शकता बोकड बघा. त्याचं म्हणजे बांधा बघा, त्याची ठेवण बघा, छाती वगैरे बघू शकता तुम्ही. असा बोकड पाहिजे लागवडीचा. तब्येत बघा तिची एकदम जबरदस्त. मला तर भीती अशी आहे की बोकड शिवारामध्ये भरपूर फिरून खाल्लेला आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही, तुम्ही बॅलर भरून जे मी खुराक जो ठेवलेला आहे तो खास बोकडासाठी, म्हणजे बोकड कुठंतरी खराब होऊ नये त्याच्यासाठी. कारण कसं आहे, आता फिरस्ती जो शेळीपालक असतो तो विश्वासानं आपल्याला बोकड देत असतो. आता विश्वासानं 10-15 दिवस बोकड दिलं तर आपण सांभाळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कसं आहे, बोकड खराब होऊ नये म्हणून तयार जर आहेच्या पेक्षा न झालं तर चालतं, पण हाय असा तरी बोकड राहायला पाहिजे बंदिस्तमध्ये. त्याच्यामुळे एवढं आपण खुराकामध्ये ते खपरी पेंड, मक्का, मिनरल मिक्सर आणून ठेवलेला आहे. मगच बोकड मागवून घेतलेला आहे. कारण बोकडाची हेळसांड व्हायला नको. कारण जनावर जर बोकड एकदा जर पाचव्या जर उघड्या पडल्या तर पूर्ण खांड म्हणजे कसं आहे, पैदास बरोबर होत नाही, पिल्लांची जास्त मरतूक होत असते बरं का, कधी पण लक्षात असत्या. बोकड दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त बोकड आहे. सगळं नियोजन केलेलं आहे. तर बोकड आपल्याला न्यायचे आपल्या फार्मवरती. आणि ज्या 7-8-10 शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या आता लागवड करायच्या आहेत मित्रांनो. बघू शकता बोकड म्हणजे बोकड आहे, ते टॉप क्वालिटीचं बोकड आहे. आता जो सच्चा शेळीपालक आहे तर लक्षात येईल बोकड का डेंजर आहे. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचार चला. आणि बोकड कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. आता शेळ्या पिल्लांच्या कांतीवरून बोकडाचा तुम्हाला अंदाज वगैरे आलेला असेल की टॉप क्वालिटीचा बोकड आहे. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कसा बोकड एकदम जबरदस्त आहे का? ओके ओके. 10-15 दिवसासाठी मस्त बोकड घेतलेला आहे. कारण बघा मे महिना आहे,
पावसाळ्यामध्ये मस्त गाभण काळ आपण संगोपन करायचं. दिवाळीच्या पुढे आपल्या शेळ्या येणार, मस्तपैकी संगोपन करायचं आहे. आता या बोकडाचं खुराकाचं नियोजन, आता बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की सर्व शेळ्या आता 8-10 दिवसामध्ये एकत्र आपल्या लागवड होऊन जाणार. मग खरंच लागवड होऊन जातात का हे सुद्धा मला बघायचं आहे. त्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद. बघू शकता मित्रांनो, बोकडाची कांती बघू शकता, तेच बघू शकताय. लागवडीचा बोकड कसा असावा तर बघू शकता, लागवडीचा बोकड असा असावा. का टॉप क्वालिटी आहे बघा. आपली होंडा शेळी किती मोठी आहे बघा, आणि होंडा शेळीपासून बोकड बघा किती मोठा आहे. बघू शकता बोकड, बघू शकता पूर्ण फिरस्तीमधला बोकड आहे हा. बघू शकता छाती भीती बोकडाची क्वालिटी, एकदम क्वालिटी. बरेच जण म्हणतात की बाबा गावरान वगैरे आहे का, वेटगेन वगैरे होईल का. वेटगेन नवर डेंजर. बोकड कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा.